बिहारमध्ये सध्या मतदार फेरतपासणी मोहिमेवरून नवा वाद रंगलाय। बिहार विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर ही मोहीम राबवण्याचं कारण काय, यातून निवडणूक आयोगाला नेमकं काय साध्य करायचंय आणि राजकीय पक्षांचा मतदार फेरतपासणीला विरोध का आहे, पाहूया या रिपोर्टमधून। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या याद्यांमध्ये कथित घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर बिहारमध्ये मतदार तपासणी मोहीम हाती घेतली आहे। आता ही मोहीम अंतिम टप्प्यात आली असून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील 7,89,69,844 मतदारांपैकी आतापर्यंत 6,60,67,208 लोकांनी आपले अर्ज भरले आहेत। म्हणजे एकूण मतदारांच्या 88.18% लोकांनी आपले अर्ज दाखल केलेत। आयोगाने दावा केला आहे की बीएलओने घरोघरी जाऊन दोनदा सर्वेक्षण केलं आहे। त्यात 1.59% म्हणजेच 10,50,468 मतदारांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। थोडक्यात लोकसभा निवडणुकीनंतर बिहारमध्ये 18 पेक्षा अधिक वय असलेल्या 10 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय। त्याच वेळी 2.2% म्हणजेच सुमारे 14,53,478 लोक बीएलओला सापडले नाहीत, ते कायमचे दुसऱ्या ठिकाणी घर सोडून निघून गेले आहेत। या मतदार तपासणी मोहिमेवरून काँग्रेससह विरोधी पक्षानं निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधलाय। राहुल गांधी यांनी या संदर्भात एक व्हिडिओ शेअर करत निवडणूक आयोग राहिला का असा सवाल करत निवडणूक आयोग भाजपाची निवडणूक चोरी करणारी शाखा तर झाली नाही ना असा चिमटा काढलाय। फक्त राहुल गांधीच नाही तर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी देखील या सर्व मोहिमेवरून निवडणूक आयोगासह भाजपवर टीका केली आहे। इलेक्शन कमीशन जो है बीजेपी के दफ्तर के इशारे से बीजेपी के इशारे पर काम कर रही है। 12 से 15% वोटर का नाम जो है इलेक्शन कमीशन काटने की तैयारी कर रहा है। बीएलओ तो जा ही नहीं रहे, 3 बार छोड़िए जाना था, वो तो खुद ही ठप्पा मार रहे, साइन कर रहे, वीडियो है, प्रूफ है, एविडेंस है। दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोग मतदार यादीत छेडछाड करत असल्याचा दावा करत विरोधक सर्वोच्च न्यायालयात पोहोचले। या फेर तपासणी मोहिमेमुळे बिहारमधील 2 कोटींहून अधिक दलित, मुस्लिम आणि गरीब स्थलांतरित लोक मतदान करू शकणार नाहीत असा दावा विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात केला। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायमूर्ती जय माल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली। यावेळी न्यायालयाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR मोहिमेला स्थगिती देण्यास नकार दिला। तसंच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या मोहिमेदरम्यान आधार, राशन कार्ड आणि मतदान ओळखपत्र या कागदपत्रांचा देखील सर्व्हेमध्ये विचार करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यानंतर आता ही मोहीम राबवली जाते। मतदार फेर तपासणी मोहीम नेमकी काय आहे ते आपण समजून घेऊ। 25 जून पासून निवडणूक आयोग बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR मोहीम राबवत आहे। मतदार यादीत फक्त वैध आणि पात्र मतदारांची नावेच ठेवली जातील। बनावट, मृत किंवा बेकायदेशीर मतदारांची नावं काढून टाकली जातील। यासाठी बूथ लेव्हल एजंट घरोघरी जाऊन अर्ज भरत आहेत। अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 25 जुलै आहे। त्यानंतर 1 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल। ज्यांची नावे या प्रारूप यादीत नाहीत किंवा त्यांच्या नावात आणि पत्त्यात काही चूक आहे त्यांना 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत। अंतिम मतदार यादी 30 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे। ज्यांच्या बालकांची नावं 2003च्या मतदार यादीतही नाहीत त्यांना 14 पैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे लागणार आहेत। मतदार यादीत नाव सहभागी करण्यासाठी लागणारी कागदपत्र जमीन किंवा घर नोंदणी, सेवा प्रमाणपत्र, NRC अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणी बिहारमध्ये लागू नाही। बँक, पोस्ट ऑफिस किंवा LIC द्वारे जारी केलेले प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, पासबुक, कायमस्वरूपी निवासपत्र, जात प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकाचे ओळखपत्र। या कागदपत्रांमध्ये आता सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदान ओळखपत्रांचा समावेश केलाय। निवडणूक आयोगानुसार बिहारमध्ये
7 कोटींहून अधिक मतदारांपैकी 4 कोटींहून अधिक मतदारांची नावं 2003च्या मतदार यादीत समाविष्ट होती. त्यांना फक्त फॉर्म भरायचा आहे. या 4 कोटींहून अधिक मतदारांना कोणतेही कागदपत्र सादर करण्याची गरज नाही. बाकी 2 कोटींपेक्षा अधिक लोकांना ज्यांच्या पालकांची नावे 2003च्या मतदार यादीत आहेत त्यांना वेगळे कागदपत्र सादर करण्याची गरज नाही. मात्र ज्यांच्या पालकांची नावं 2003च्या मतदार यादीतही नाहीत त्यांना 14 पैकी कोणताही एक कागद सादर करावा लागणार आहे. आता यावर विरोधकांचे आक्षेप काय आहेत तेही पाहू. 4 कोटी दलित, मुस्लिम आणि स्थलांतरितांना मतदान करण्यापासून रोखण्याचा हेतू. बिहारच्या ग्रामीण भागातील 65% लोकांकडे जमीन नाही. त्यामुळे जमिनीशी संबंधित कागदपत्रे जमा करणं अवघड आहे. अशा स्थितीत हे लोक कागदपत्रे कुठून आणणार? संपूर्ण प्रक्रिया एका महिन्यापेक्षा कमी वेळात शक्य नाही. निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांशी सल्लामसलत न करता निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेतला असून हा चुकीचा आणि घाईघाईने घेतलेला निर्णय आहे. भाजपला फायदा मिळवून देणारी ही योजना आहे असे आक्षेप विरोधकांनी नोंदवले आहेत. या सर्व आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर बिहार मतदार तपासणी मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. या मोहिमेचा बिहार विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल या संदर्भात आम्ही पुढारी न्यूजचे दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार उमेश कुमार यांच्याशी बातचीत केली आहे. बिहारमधील पुनर्तपासणी मतदार मोहिमेमध्ये 30 लाख मतदार कमी होणार असल्याची माहिती समजते. त्यामुळे आता बिहारसह देशाचं देखील राजकारण तापलेलं आहे. संसदेच्या अधिवेशनासह येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये याचे काय परिणाम होतील या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उमेश कुमार सर आहेत. ते पुढारी टीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि दिल्लीमध्ये काम करतात सर, और आणि विशेष म्हणजे बिहारमधून येतात. सर, क्या कहेंगे इसके बारे में, क्या असर हो सकता है और जो वोटर की संख्या बताई जा रही है वाकई में ये सच है क्या? वोटर की संख्या 30 लाख घटने की जो बात आ रही है ये आ रही है 2024 के लोकसभा इलेक्शन और इस विधानसभा इलेक्शन के दरमियान के बीच की. तो अगर इतना ज़्यादा कम हो गया 30 लाख कम, और 30 लाख कम में अगर इलेक्शन कमीशन इसमें ये भी बता रहा है कि जो इसमें 10 लाख लोग मर गए हैं, बाकी फर्जी वोटर हैं, 10 लाख लोग की मौत हो चुकी है. तो अगर इन दोनों चीज़ों को तालमेल करें तो आपको बहुत सारा ऐसी खामियां नजर आएगी जिसका मतलब इलेक्शन कमीशन भी जवाब देने में सक्षम नहीं है. जैसे अगर 10 लाख लोग मर गए तो फिर अभी भी वहाँ पर जो 5 किलो अनाज वाला सिस्टम चल रहा है, जो सरकार की योजना है, वो उतनी ही जा रही है. तो अनाज की संख्या कमी क्यों नहीं, लोगों को देने की संख्या कमी क्यों नहीं? ये कम नहीं चाहिए. अनाज कौन खा रहा है? ये फिर अनाज कौन खा रहा है? ये मरे हुए लोग तो नहीं खा सकते हैं. तो फिर सवाल तो उठता है. फिर आपको इलेक्शन कमीशन कह रहे हैं जो ये फर्जी वोटर है. आप फर्जी वोटर का जो आप बता रहे हैं तो फर्जी वोटर है कौन? आप मतलब किस आधार पर आप उसके आधार कार्ड पर बता रहे हैं या फिर उसके पहचान पत्र पर किसका आधार पर बता रहे हैं ये फर्जी वोटर है? क्या आधार कार्ड, यानी कि आधार कार्ड लोगों ने फर्जी बना रखा है? अगर आप आधार कार्ड को मान रहे हैं तो आधार कार्ड लोगों ने फर्जी बना रखा है. तो ये सरकार की योजनाएं पर भी उंगली उठ रही है. जो आप सब कुछ वहाँ अगर फर्जी बन सकता है तब तो फिर वोटर आप जो बना रहे हैं वो भी गलत हो सकता है. तो ये सब ध्यान में रखने का है. और लोग अभी जो मानसून सत्र चलेगा इसमें इस पर बहुत ज़्यादा लंबा डिबेट चलेगा. धन्यवाद सर. तर बिहारमध्ये जात नाही ती जात असते, अशा पद्धतीने निवडणुका होतात. मात्र कमी झालेले मतदार हे नक्की कोणाचे होते आणि याचा कोणावरती प्रभाव पडेल हे येत्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.